तर नमस्कार मंडळी, मी श्रुतिक घडशी आणि माझ्या यूट्यूबच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आता आलेलो आहे माझ्या गावी। माझं गाव आहे माणकीखुर्द, तालुका चिपळूणमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गावची मराठी शाळा। तर मराठी शाळा दाखवण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझ्या दादाचा मुलगा। बघा, नाव सांग। श्रवण राजेंद्र घडशी। ओके, अजून कोण आहे? अजून आहे आमची दीक्षा। चल, तर आता मी तुम्हाला दाखवतो गावची मराठी शाळा कशा प्रकारे असते ती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कोण असतंय? कुठला पक्षी ओरडतोय? कुठे आहे? दिसतोय? नाही ना? हा काय? हा आता ह्या शाळेत कोण शिकतो? तू शिकतो की ही शिकते? हा शिकतो काय? आता तुला माहिती असेल ना कुठं कुठं वर्ग आहेत? हा, तू सांगणार ना? ठीक आहे, चालेल। चल, तर ही समोर दिसते ते मराठी शाळा आहे। असं केळी वगैरे लावलेले आहेत है ना? नारळ पण आहे। नारळी किती आहेत? अच्छा, बरं आहे, भरपूर झाडं वगैरे लावलेत है ना? चला आता आतमध्ये जाऊया। खोल गेट। चला बघूया आता आतमध्ये काय काय आहे। याला काय बोलतात? हा, ध्वजा। हा, ध्वजारोहण करण्यासाठी आहे। हा कुठला वर्ग आहे? पहिला, तिसरी, चौथी। अच्छा, इथं लिहिलं, इथं दुसरी लिहिलं आहे। तिसरी आणि चौथी का? अच्छा, वरती लिहिलं आहे तिसरी, चौथी। काय काय वरती लिहिलं आहे? शाळा अनुदान तपशील। हा असते? अच्छा, ऑफिस आहे का? शिक्षकांसाठी ऑफिस, बर्थडे। आनंद लुटा, स्वर्ग सुखाचा वसा घ्या, स्वच्छतेचा, विद्या विनयने शोभते। अजून काय? रत्नागिरी जिल्हा। जगाचा नकाशा आहे।
हा कोणता वर्ग आहे? हॉल आहे. अच्छा, हा हॉल आहे का? केवढा इथे मोठा वाटतो हॉल. अच्छा, हा कुठला? पहिली ते पहिली आणि दुसरी. कोण आहेत शिक्षक? घाणेकर घरचे आहेत का? भारताचा नकाशा आहे. आपलाच आहे. मित्रांनो, शाळेच्या परिसरामध्ये बघा पूर्ण झाडं लावलेली आहेत. हे बघा, नारळी लावलेले आहेत, बाकी शोभेची पण झाडं आहेत. अजून इकडे पाठीमागे पण झाडं लावलेत काय? अच्छा, पूर्ण आजूबाजून पूर्ण झाडं लावलेली आहेत. इथे केळीची झाडं आहेत. चिकू, पाटी चिकू आहे. हे बघा पूर्ण. पुढे चिकू पण आहे. अजून काय आहे? चिकू आहे. कुठं आहे चिकू? पाटी आहे. तर ही आहे आमची पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आणि कितीपर्यंत आहे? या आहे 7वी पर्यंत. ओके, आमच्या टायमाला 6वी पर्यंत होती. तर बघा, हां 7वीला आम्ही गेलो निवळीमध्ये. पूर्ण शाळेच्या आजूबाजूला शोभेची झाडं लावली आहेत. हे पपईचं झाड आहे. आणि हा सर्व आहे शाळेचा परिसर. बघा किती सुंदर दिसतंय. आणि हा आहे स्टेज सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. ही जमीन बघा पूर्ण. हे ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये पूर्ण दुर्वा लावलेला आहे ना, दुर्वा. अच्छा, ह्याच्यामध्ये लागणार पण नाही कोणाला काय, बरोबर ना? आणि त्या बाजूला काय आहे? हे 6वी आणि 7वीचे वर्ग आहेत फक्त. इथे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी कुठं गेली? म्हणजे इकडे 5वी पासून 5वी, 6वी, 7वी ना. अच्छा, 5वी, 6वी, 7वी इकडे ह्या साईडला आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. कलर गेला आहे ना. 4 वर्ष झाली असतील ना? किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली कलरला. ये देखिए कलाकार के नाम है. अच्छा, हे जे शाळेला पूर्ण कलर काढलेला ना, जेव्हा जे पण काय पेंटिंग वगैरे तर ते यांनी काढले. कोण आहे? मला ते तर हा वर्ग कुठला आहे? 5वी. अच्छा, हा 5वीचा वर्ग आहे. कुठला? इथं 8वी आहे. पण 5वी बसवतात का? ओके, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. माझी दिनचर्या.
शेवण इकडे मग हे हा आहे ना जो 6वी 7वी 8वीला कोण शिकवतात? विचारे मॅडम आणि नार्वेकर सर. ओके. तर आता चाललेलो आहे मी मागच्या साईडला. मागच्या साईडला काय काय श्रवण? चिकू, आंबा आणि जेवणाचे खोले आहेत. पाटी. ओके चालेल. चला तर जाऊया मागे बघूया. हे काय? बाथरूम. मुलींचे. अच्छा. आणि हे इकडे मुलांसाठी बाथरूम आहे ना. अच्छा. आणि इकडे हात. आणि एवढे नळ कशासाठी? ताट धुवायला. अच्छा. अच्छा. हा जे शाळेमध्ये जेवण होतं है ना. ऊपर है टाकी. तर त्याचे ताट वगैरे धुवायला. ऊपर है टाकी. ऊपर हे काय मराठीत बोल ना. हा भाई आहे. ही पाठीमागे बघा टाकी बनवलं. हे ना टाकीच आहे ना. काय आहे पण हे काय आहे? खड्डे आहे. ह्याच्यामध्ये पाणी साठवण्यासाठी होतं. आणि इथे टाकी लिकेज झालेलं आहे. टाकी लिकेज आहे. बंद होते का बघ. होते. बंद कर. हा शाबाश. फुटले. हा. अजून टाकी कुठे आहे? वरती बसवले का? अच्छा. हा याच्यावरती बसवले का? तर अजून काय दाखवतोय? वरती नको चढू. हा दिसली का? इथून दिसते. अच्छा. इकडे पाण्याच्या टाकी ठेवलेली आहे. पिण्याचं पाणी आहे का हे? ओके. अट्टी मागे बघाल तर आंब्याचे वगैरे झाड आहे. पाठीमागे अजून चिकूचं पण झाड भेटलेलं आहे बघा. चिकू पण भरपूर लागले. ए तुझं ठाणेकर गुरुजींचं नाव सांगतो. नंबर आहे माझा त्यांच्याकडे. हा बघा. हा चिकू काढतोय. हा बघून ठेवा. अच्छा. आणि ही इकडे जेवणाची रूम आहे ना. अच्छा. हा हे बघा इकडे जेवणाची रूम आहे. स्वयंपाकगृह. तर मित्रांनो ही कोकणातली मराठी शाळा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचे बेल बटन पण दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटू अशाच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.